हॅलो, आजची रेसिपी आहे आंबावडी. आंबावडी बनवण्यासाठी मी 2 आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 चम्मच साखर घेतली आहे. तुम्हाला जितकं गोड हवा असेल त्याप्रमाणे यामध्ये साखर ॲड करा. यामध्ये पहिले मी खोबरं टाकून घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. जो आंब्याचा आपण गर काढून घेतला तो यामध्ये ॲड करायचा आणि 2 चम्मच मी साखर घेतली ती यामध्ये ॲड करते आणि हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. बारीक करून झाल्यानंतर हे बघा असं दिसतं. एका पॅनमध्ये 2 चम्मच तूप टाकायचा. त्याच्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये गर बारीक करून घेतलेला तो तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा. जोपर्यंत गर घट्ट होत नाही तोपर्यंत भाजून घ्यावा लागतो. हा गर भाजण्यासाठी 15 मिनटं लागतात. स्लो गॅसवरती गर भाजून घ्यायचा. कंटिन्यूस त्याला टर्न करत राहायचं, नाही तर मग तो खाली चिटकून राहतो. त्याच्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि जो आपण गर भाजून घेतला आहे तो गरम गरम ह्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काजू बदाम वरतून टाकून घ्यायचे. ह्याला 4-5 तास सेट व्हायला ठेवून द्यायचं. सेट झाल्यानंतर ह्याचे मस्त असे बारीक पीस करायचे आणि खरंच एकदम मिठाईसारखं लागतं. खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि खूप छान झालं होतं. असं जिभेवरती ठेवलं की विरघळत होतं मस्त. आणि हे आहे ना 3-4 दिवस मस्त टिकून राहतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.